पत्रकार भावांक सबंद गोंयांत एक उत्सुकता लागलेली कला अकादमी संबंधान आमी जेन्ना सगळे कलाकार एकठांय जाले आनी त्या मिटिंगेक आमचे माननीय कला आनी सांस्कृतीक मंत्री हाजीर आशिल्ले। सो त्या दिसा जे कितें आमकां कला अकादमी बद्दल दिसता ते प्रत्येकान हांगा येवन उलयले, बरें दिसता ते उलयले, वायट दिसता ते उलयले आनी थेट आमी म्हाका दिसता जे कितें आमच्या मनान आशिल्लें ते आमी सांस्कृतीक मंत्र्याच्या कानार घातलें। आतां ताज्या उपरांत गोंयभर चर्चा जाली की आतां मुखार कितें करप आनी ह्या गजाली खातीर आमी कितलेशेच गोंयभरांतले जे कलाकार आमी म्हणटाले जे उलोवचे ना किंवा उलय नाशिल्ले ते उलोवपाक लागले वेगवेगळ्या माध्यमांतल्यान। आतां आमचो फुडलो प्लॅन कितें ताच्या खातीर आमचे तेज्या उपरांत त्या पयले मिटिंगे उपरांत 2-3 मिटिंग्स जाल्यो आनी आमचे फ्युचर प्लॅन्स कितें आसा हें सांगपा खातीर आमी आयज तुमकां आमंत्रीत केल्या। आमी ह्या एका संस्थेची स्थापना केल्या आंदोलन मुखार व्हरपा खातीर, ते कितें ताचे ऑफिस बॅरर कोण हे सगळे तुमच्या मुखार मांडपा खातीर हांव जाणें ह्या सगळ्या गजालीची मुखेलपणान जबाबदारी घेतल्या ते देविदास बाब आमोणकर हांचे कडेन विनंती करता की ताणें फुडलीं सुत्रां आपल्या हातीन घेवची। आमच्या मदीं आसा देविदास बाब आमोणकर आनी कुशीक आसा सिसील रोड्रिगीज। हांव सुरवातेक मागता देविदास बाब आमोणकर हाणें फुडलीं सुत्रां हातीन घेवची आनी मुखार जो कितें प्लॅन आसा तो पुराय गोंयभर धन्यवाद राजी। नमस्कार पत्रकार मित्रांनो, 17 तारखेला म्हणजे आपल्या क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला इथे एक बैठक झाली आणि त्या बैठकीचे तुम्हीही भाग होता, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो आज, कारण हा हॉल तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिला होता। आणि त्यानंतर म्हणजे ती बैठक झाल्यानंतर ती बैठक बरीच वादळी ठरली। त्या बैठकीनंतर आम्हाला खरं म्हणजे वेगवेगळ्या आपल्या प्रसारमाध्यमातून जसा हवा तसा प्रतिसाद हा तुमच्याकडून मिळाला, त्याबद्दल मी सगळ्या मीडियाचं आधी आभार व्यक्त करतो। आणि त्या बैठकीनंतर काय हा प्रश्न साधारणपणे सध्या विचारला जात होता। त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या, काही संवाद झाले, काही वाद झाले, पत्रकार परिषदा झाल्या म्हणजे घरून आणलेल्या कलाकारांच्या, आणि पुढे म्हणजे 17 तारखेनंतर त्या बैठकीत जे काही ठरले होते त्याचं पुढे काय होणार ही एक प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या डोक्यात होतं। आम्ही त्यानंतर परत 2-3 बैठका आमच्या झाल्या आणि त्या बैठकीत पुढे हा विषय कसा न्यायचा, कारण कुठलंही आंदोलन म्हटलं की त्याला एकदम 2 बाजू असतात, काही सांगता येत नाही ते आंदोलन कुठल्या दिशेला वळेल अशी परिस्थिती असते। कारण परवाच्या बैठकीचा एक वेगळाच सूर आळवला गेला। खरं म्हणजे आमच्या बैठकीमध्ये आम्ही कुठंच कुणाचा निषेध केला नव्हता। बैठकीमध्ये काही वक्ते आले होते, त्यांनी बोलले, ते स्वतः उत्स्फूर्तपणे बोलले, पण त्या बैठकीनंतर म्हणजे आम्ही जे काही ठराव मांडले होते त्या ठरावामध्ये कुठंच कोणाचा निषेध आम्ही सुरुवातीला केलाच नव्हता। आम्ही निषेध करण्यापूर्वी आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या। कला अकादमी 3 वर्ष ते घुंगरं तिथं भिजत पडलंय, त्याचं काय झालंय म्हणजे नेमकी कला अकादमी आम्हाला मिळणार नाही हा विषय आम्ही इथं घेऊन आलो होतो आणि सांस्कृतिक मंत्र्यांसमोर आम्ही हा विषय मांडलाही होता। त्यानंतर पण मग पुढे कसं जायचं हा विषय ज्यावेळेला बैठकीमध्ये चर्चेला आला त्यावेळेला मग त्यासाठी एक फोरम पाहिजे, त्याला एक कुठलीतरी संघटना, त्याला एक स्वतःचं असं नाव पाहिजे असं ठरलं। आणि त्याला अनुसरून काल एक आमची कलाकारांची जी बैठक झाली परभणी येथे, तिथं कला राखण मांड गोवा, कला राखण मांड गोवा अशा नावानं ही संघटना आता हे आंदोलन पुढे नेणार आहे। आंदोलन आम्ही शांततापूर्ण आणि संविधानाच्या सगळ्या मर्यादा पाळूनच करणार आहोत, कारण आम्ही प्रश्न विचारणार आहोत। जे आम्हाला जबाबदेह आहेत म्हणजे ज्यांनी खरं म्हणजे आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे होती त्यांची उत्तरं अजून कुणाचीच आलेली नाही। काही त्यांना डिफेंड करण्यासाठी काही वेगवेगळे लोक समोर आले, एक समूह समोर आला, पण स्वतः ते अजून काही बोललेले नाही। त्यामुळे अजून आम्ही त्यांच्या उत्तराची अपेक्षा धरून आहोत आणि कालच्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी ठरल्या
त्याबद्दल आपल्यासमोर म्हणजे कालच्या बैठकीत काल झालं आणि पुढे आम्ही हे आंदोलन कसं पुढे नेणार आहोत या संबंधी माहिती देण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही आणलेली आहे. कालच्या याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे संस्था स्थापन करायची, संघटना एक उभी करायची आणि तिला नाव द्यायचं ते झालं. त्यामध्ये निमंत्रक म्हणून देविदास सावंतकर, जोड निमंत्रक म्हणून राजदीप नाईक, सेक्रेटरी म्हणून सिसिल रॉड्रिगीस, ट्रेझरर म्हणून फ्रान्सिस कुएलो आणि मेंबर्स आहेत ज्ञानेश मोगे, साईनाथ परब, कुलदीप कामत, उदयबुवा फडके, कांता गावडे, दामोदर कामत, सुचेता नार्वेकर, प्रकाश नाईक, साईश पाणंदीकर, दिलीप प्रभुदेसाई, महादेव नाईक, अनु आरोलकर ही सध्या म्हणजे नावं ठरलेली आहेत. यामध्ये काही अनेक लोक आता जोडले जातील. कालच्या या बैठकीमध्ये असंही ठरलं की हे आंदोलन पुढे नेण्यासाठी जशी आता एक मुख्य समिती तयार झालेली आहे, तशा तालुकावार समित्या या तयार होणार आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये. आणि तिथल्या कलाकारांना एकत्र करून तिथली एक उपसमिती म्हणजे सब कमिटी ही आम्ही स्थापन करणार आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे सगळ्या तालुक्यातनं आम्हाला सगळे कलाकार जोडले जाणार आहेत आणि आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हा प्रश्न आमच्या सरकारला विचारणार आहोत की आमची कला अकादमी तुम्ही आम्हाला जशी होती तशी कधी देणार, हा मूळ मुद्दा आहे. आणि सध्या तरी मारबगवा तालुका जो आहे त्याची जबाबदारी ज्ञानेश मोगे या कलाकार बंधूने घेतलेली आहे. आणि मोरगावमध्ये हे सब कमिटीचं काम आता सुरू होणार आहे. बाकीच्या तालुक्यामध्ये आम्ही जाऊन हे सगळं हळूहळू आता हे आंदोलन फुलत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आपणा सर्वांचा आशीर्वाद या सगळ्या आणि सहकारी हे आम्हाला पाहिजेच आहे. कारण कला अकादमी केवळ आम्हा कलाकारांची, आम्हा 4-5 लोकांची कला अकादमी हे आयकॉन आहे की आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. आणि मोठमोठे कलाकारांनी कला अकादमीबद्दल खूप चांगलं बोललेलं आहे. त्यांनी स्वतः येऊन इथं परफॉर्म केलेलं आहे. आज ते कलाकार इथं आले तर ती कला अकादमी तशी आहे का, हा मुद्दा आहे. पण ते तसं नाही आहे, पण ते व्हायला पाहिजे. कारण सर्वसाधारणपणे आता आपण बघतो की परवा कोणीतरी सांगितलं की कसिनोचे हे वाढत आहेत, तो बँड हळूहळू पुढे जात आहे, तो कला अकादमीला टेकणार का, अशी एक भीती आम्हा कलाकारांना आता वाटायला लागली आहे. सो त्या दृष्टीनं आम्ही तालुका शहा असा प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय गव्हर्नमेंटला त्या दिवशी आम्ही पण सांगितलं आहे व्हाईट पेपर आम्हाला म्हणजे श्वेतपत्रिका ही तुम्ही त्या या एकंदरीत याच्यामध्ये म्हणजे कधी निर्णय झाला, काय निर्णय झाला, त्यानंतर त्याची दुरुस्ती करायची की आणखी काही करायचं हे कधी ठरलं आणि ते ठरत असताना कशा प्रकारे ते करायचं याचे सगळं तपशीलवार हा त्या व्हाईट पेपरमध्ये त्या श्वेतपत्रिकेमध्ये येणार आहे. त्यामुळे मुख्य आमची मागणी जी आहे की आम्हाला तो व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका ही आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे, ती आम्ही मागत आहोत, ती मागणार आहोत. मुख्यमंत्र्यांना, सांस्कृतिक मंत्र्यांना एकत्र भेटून आम्ही आमची ही विनंती जी आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. विनंती म्हणा अथवा डिमांड म्हणा, पण ती आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत. कारण त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. कारण आम्ही प्रश्न विचारतोय, 3 वर्ष झाली कला अकादमी बंद आहे आणि जी झाली उघडी त्याच्याबद्दल आता वाद किती चाललेले आपल्या सर्वांना माहीत आहे. तर या आंदोलनाची सुरुवात आम्ही आपल्या कला अकादमीच्या फुटपाथवर मंगळवारी नारळ वाढवून सुरू करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आमचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि तिथं आम्ही त्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांना सादर करणार आहोत व्हाईट पेपरची. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला बैठक घेऊन त्यांच्याकडून काही माहिती घ्यायची आहे त्या संबंधी. तर अशा हे मंगळवारी होणार आहे 11 वाजता मंगळवारी कला अकादमीच्या फुटपाथवर नारळ वाढवून आम्ही पुढे जाणार आहोत. या म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटणार. त्यानंतर एक मडगावला
पुढची जी आमची बैठक होणार आहे ती मडगावला, म्हणजे आताच्या बैठकी सगळ्या झाल्या त्या उत्तर गोव्यामध्ये झाल्या. दक्षिण गोव्यामध्ये अजूनपर्यंत आम्ही तसे पोहोचलेलो नाही आहोत. दक्षिण गोव्यातली बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत कलाकार म्हणून, पण अजून बैठक होणे अथवा अशी काही जागृती होणे हे काही अजून झालेलं नाही. तर त्यासाठी दुसरी आमची जी बैठक आहे त्यासंबंधी म्हणजे त्याची तारीख वगैरे आम्ही नंतर तुम्हाला कळवू. परंतु या बैठकीमध्ये चार्ल्स कोरिया फाउंडेशन यांचा एक अर्ध्या तासाचा म्हणजे आम्हाला तांत्रिकदृष्ट्या काय काय त्रुटी आहेत कला अकादमीच्या एकंदरीत आता झालेल्या याच्यामध्ये आम्ही पूर्वी त्यांना सगळी माहिती आहे, त्यांच्याकडे सगळे डिझाईन्स आहेत, यांना पूर्वी विचारामध्ये घेतलं गेलं होतं का हा अजून मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे, अजून ते माहीत नाही आम्हाला. ते मला श्वेतपत्रिका आल्यावर कदाचित कळेल. सो ही बैठक आमची एक मडगावमध्ये दक्षिण गोव्याची बैठक, दक्षिण गोव्याची म्हणजे दक्षिण गोव्यात बैठक होणार आहे, पण सगळेजण आम्ही तिथं असणार आहोत उत्तर गोव्याच्या. त्याशिवाय सगळ्या कलाकारांना एक आम्ही निवेदन करत आहोत. आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही येऊन कला अकादमी बघा, एक दिवस ठरवा, म्हणजे एका गावातनं एक संस्था अथवा सगळ्या गावचे 20-25 लोक येऊन कला अकादमी बघून तुम्ही त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया द्या. सर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया. तशाच कला अकादमीच्या न्याय्य हक्कासाठी ज्या ज्या म्हणजे कोर्टमध्ये अथवा कुठल्याही फोरमवरती न्याय्य ज्या मागण्या आहेत कला अकादमी संबंधी त्याच्यासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील त्यांना हा कला राखण मांड जो दुवा आहे तो त्यांना मदत करणार आहे, त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असंही त्याच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या द्वारे आम्ही ही जागृती करणार आहोत. त्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे सगळे आहेत ते आम्ही प्रमोट करणार आहोत. याच्यामध्ये आम्हाला तुमचीही मदत लागणार आहे. हे कालच्या आमच्या बैठकीमध्ये इथपर्यंत आमचं ठरलेलं आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट कालच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे की आतापर्यंत काय झालं, आम्ही कलाकार म्हणून अथवा सर्वसामान्य माणसं म्हणून कला अकादमीच्या या एकंदरीत त्याच्याकडे बघतो, पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक इश्यूज आहेत जे सर्वसाधारण माणसाला, आम्हाला रसिकांना, इव्हन आम्हाला काही कलाकारांना ते कळू शकत नाही. त्यामुळे त्या क्षेत्रातला एक तज्ज्ञ माणूस, एक टेक्निकल एक्सपर्ट आणून त्याच्यापूर्वी त्याचं एक टेक्निकल ऑडिट आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे आम्हाला सगळे सांगतात, म्हणजे आता असं सांगितलं जातं तिथं बॉश सिस्टमची साऊंड सिस्टम लावलेली आहे पण आवाज ऐकायला येत नाही, मग याचं टेक्निकल ऑडिट व्हायला पाहिजे असा विचार काल आला आणि त्यासाठी आम्ही ते टेक्निकल एक्सपर्ट आणून ते ऑडिट करून घेणार आहोत. या सगळ्या हे सगळे कालच्या बैठकीमध्ये झालेले निर्णय आहे. यापुढेही जसं आमचं एकत्रीकरण होणार, पुढे आणखी काही गोष्टी ठरणार आहेत, आम्ही त्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. सगळ्यांक एक सांगपाक जाय की फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू म्हणटा. काल जेन्ना आमी मिटिंगाक वेन वी हॅड गॉट द मिटींग एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी अँड युनानिमसली म्हाका सेक्रेटरी म्हणून थारायला. सो थँक्यू सो मच आनी आय वील डेफिनेटली डू इट एट माय बेस्ट. म्हाका एक विनंती आहा सगळ्यांक की तुवें ही म्हाजी फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स एज एन आर्टिस्ट विथ ऑल ऑफ युअर. तुमी सगळे जाण म्हाका नॅशनल टीव्हीचेर पळयला, डान्स इंडिया, डान्स सुपर मॉमाचेर. ते तशेंच ऑटोमॅटिकली जावंक ना, परफॉर्मन्स करून जालें. अँड वीच वॉज द प्लॅटफॉर्म म्हाका मेळ्ळा परफॉर्मन्स करपाक, ही आमची कला अकॅडमी. धाकटे आसतना आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू परफॉर्म इनडोर स्टेज, आउटडोर स्टेज, नंबर ऑफ परफॉर्मन्सीस. आनी आयज हांव हिंगा विथ सिनियर आर्टिस्ट हांव बसल्या कित्याक म्हाका प्लॅटफॉर्म मेळ्ळो म्हणून. आतां ही परिस्थिती आमच्या भुरग्यांक मेळना. ओपन एअर ऑडिटोरियम नश्ट जाला, इंडोर ऑडिटोरियम पडपाचो आहा, तेका लागून आमी सगळे जाण थारायला की आमी येवन म्हणजे वन प्लॅटफॉर्म वेर ऑल परफॉर्मिंग आर्टिस्ट कॅन कम टुगेदर. सो म्हाजी रिक्वेस्ट हा सगळ्यांक, जे तियात्रिस्ट, नाटकचे काम करपी, डान्सर्स, सिंगर्स, मॅजिशियन्स, मागीर जे स्टँडअप कॉमेडियन्स, जे कोण परफॉर्मिंग आर्टिस्ट हा न्हू, जे ह्या मंचार तुमी परफॉर्म केला जाल्यार तुमी फुडें सरपाक जाय की ही जी आमची कला आहा ही गोंयची कला
आणि सांबाळपाक तुमचो सगळो सपोर्ट जाय. आणि सरांचे अशें म्हणला की आमी नेक्स्ट मिटींग मडगांव धरतले. जेन्ना आमी अनाउन्स करतले तुमी येवपाक जाय. कित्याक मागीर म्हणनाका अरे हे सारकें ना ते सारकें ना भियोन आसा आमकां हे यु नो मेळचें ना म्हणून डेट मेळचें ना. भियोन आमी यु नो रावल्यार कांय जावचें ना आमच्या भुरग्या फुड्या लागून. सो रिक्वेस्ट करता सगळ्यांक की तुमी सगळे सायडीक धरात. आमी कलाकार, वी आर आर्टिस्ट, वी आर रेव्होल्युशनिस्ट. वी हॅव टू कम आउट अँड फाईट अँड सपोर्ट टू प्रोटेक्ट आमची कला अकॅडमी विच इज वर्ल्ड फेमस. अँड निवेदन करता की तुम्ही सपोर्ट करात आमकां आणि सगळे जे हा कलाकार. थँक्यू. आमची कलाकारांची आमकां जाय म्हणण्याचो मागणी आसा ती केन्ना जाय आयच्या फाल्यां डेट कितें. नॉर्मली आमी त्या दिसा मिटिंगेक सांगलेलें आमकां 15 दिसां भितर कितें तरी उतर दिया. तुमकां खबर आसा आमचें सरकार कितलें म्हणजे कातून ते दिवना. सो त्याच खातीर समजा जर कितें तरी उत्तर येयलें जाल्यार आमचो वेगळो स्टँड आसतलो. आज आतां उत्तर दिवन स्टँड कितें तोच ते सुरू करता न्ही. ज्या मनशाक म्हणजे जाका न्हिदयला ताका जागो करप सोंपो. पूण जर न्हिदेचें सवंग घेतला ताका वेगळे तरेन उठोवचें पडटा न्ही. म्हणून तर आमी 11 तारखेक कला अकादमी मुखार जी आमी आवय म्हणटा तिच्या मुखार तिका जे मरणा अवस्थेन ज्या सरकारान उडयलां नाल फोडून तिका गाराणें घालून आमी थंयच्यान सुरवात करता. आणि इल्ले इल्ले हो धग आसा पळय वाडटलो. कलाकार खूब जाणांक उलोवपाक जाय. शैलेश ती डेडलायन दिवं जाय पूण एक त्याचे थोडोसो टॅक्निकलूय हे पळोवचो पडटलो आमकां आसपाक. फाल्यां मंगळार तुमी जेन्ना सीएमा कडेन वयतले कितें मागतले कितें मागणी. एक तर व्हायट पेपर आमी आमकां दी म्हणून सांगतले. हेज्या जो कितें खर्च जाला आतां पर्यंत कितें जाला खर्च कितलो जाला कोणाकूच सारको अजून आंकडो खबर ना. सगळे येता पळय ते अजांतरी आंकडे आसता. एकटो म्हणटा 49 कोटी जाल्या, एकटो म्हणटा 70 कोटी जाला, एकटो म्हणटा 90 कोटी जाल्या. कित्याचें कितें उलयलें वयता. सो ते कितले जाल्या आमी ते विचारता आसतना आमी म्हणटले ते खंय खंय वापरले हा तो खर्च तो काय हांगा व्हायट पेपर खर्च मागतले आतां जरी आमी हय व्हायट पेपर खर्च सीएमा टेबल काडला तुमकां दिलो ना दिवचो. तेका डेडलायन तुमी कितें दितले. कितें ताका डेडलायन बरोबर डेडलायन तेचेर हांव क्लियर करता. हय तुम्ही सीएमा कडेन मंगळारा वयतले पळय आनी व्हायट पेपर मागतले पयलीं गोश्ट खर्च मागतले तशें म्हणटा आनी कितें दोन गोश्टी मागतले. हय ते खातीर सीएमा टेबल आसता म्हणजे काडले पेपर ढापक तुमचे हातीन दिले तेका तुमी डेडलायन कितें दितले. डेडलायन म्हणजे आमकां कशें आसा निमाणे ना डेडलायन दिवची म्हटली म्हयनोभर बट घेवनी ताका न्ही म्हयनोभर तरी आमी 15 दीस ताका कमी लागतले. हे डिसायड करा कित्याक खबर आसा तुमकां जो पर्यंत तेजे कडल्यान तें मेळना तो पर्यंत तुमी फुडली घालप. एक्झॅक्टली बरोबर. ते ती पयली स्टेप तेका डेडलायन कितें दितले तुमी तुमचें नांव फुडलें सुरू न्ही. बरोबर. पयले स्टेप फाल्यां सीएमा कडेन मंगळारा वयतले की व्हायट पेपर आनी खर्च कितलो जाला आनी खर्च घालून दाखय तेका डेडलायन कितें दितले. या आमी विदीन 1 मंथ मागतले. एक म्हयनो एका म्हयन्या भितर ते आमकां जाय म्हणून. कित्याक सांग ते एक्चुअली सगळे तेंचे कडेन आसा न्ही ते दितले ना दितले विनाकाला बघतो ना मी प्रेस करतो. कारण त्या मेळ्या शिवाय तुम्ही जर म्हणटा पळय टॅक्निकल हाडटले कल्चर मनीस हाडटले म्हणजे कलाकार आमी जाणून घेतले हे जो पर्यंत मेळना तो पर्यंत ते जाय. त्या मेळान ते आनी ते टेस्ट जावंक जाय न्ही. 10 रुपया खर्च केला हेणी 10 रुपया दाखयले हेणी 20 रुपया दाखयले आमी जातलें ना ना तेंच्यांनी जे खर्च केला पळय न्ही ते खरें म्हणजे ताका टॅक्निकल एप्रुवल आसा काय कितें हो पयलो प्रश्न आसा. ते टेंडर तर नाच म्हणून सांगलें आमकां पयलींच्यान. आणि आता सरकार कसो फुटबॉल केला म्हणजे तो आर्ट एंड कल्चर म्हणटा हाची जबाबदारी PWDची. PWDची आपले हँडओव्हर करना हातूंतल्यान मरता ते कलाकार आनी गोंयची कला न्ही. सो हाज्या खातीर इतलो तेंप आमी वगीर आशिल्ले आमी सुरवात केल्या. आता परवाच्या हेज्या मंगळारच्यान आमी ते जनआंदोलन लोकां मेरेन व्हरपाची प्रयत्न आंबेडकर बाब तुम्ही 17 तारखेची मीटिंग झाल्यानंतर तुम्ही सांगितले की सीएमात आम्ही मेळटालो म्हणून. पण तुमकां त्यांनी तारीख दिलेली तुम्ही मेळपाक गेलेलो ना ना कितें त्या दीस तुमकां खबर आहा न्हू ऑनरेबल आर्ट एंड कल्चर मिनिस्टर हांगा आशिल्लो न्ही. ना ना तो आसतलो पण तुम्ही सीएमाक मेळटालो म्हणून. ना ना सीएमाक मेळपाक पयलीं म्हणल्यार एक कशें आसा कालूच म्हणजे त्यानंतर ज्यो बैठकी जाल्यो एका फाटल्यान एक फोरम जाय पडटालो न्ही. तो फोरम काल तयार जाला तो आमी आयज तुमच्या मुखार घेवन येयल्या. ह्यान फुडें ह्या फोरमाची ह्या बॅनराच्या सकयल आमी
CM जावं जे कितें कारवाई करपा जाय फुडें कला अकादमी आफ्टरची हे करपाक ती आमी करतले. पूण कित्याक खातीर अशी डिफिकल्टी आता कित्याक आफ्टर लॉंग टायम कितके दिसांनी तुमी आयज परत तुमी प्रेस ब्रिफींग जर पळयलें काल मिटींग घेतल्या म्हणटा कित्याक लास्ट जी मिटींग जाली ती खूब दीस जाल्ली आहा. कितले दिसांनी 15 दीस 15 दीस मदीं मिटींग घेवपाक लागून एक आयतार तरी ना कशें आसा सगळ्यांक फावचें पडटा न्ही. आंदोलन पळय त्या दिसा परिस्थिती अशी आसली की की त्या त्या दिसा ती बैठक जातली काय ना हेच्या बद्दल आमी साशण घाल्लें. खुबश्यो गजाली ती बैठक आडोवपा खातीरूय जाल्ली कळ्ळें न्ही. त्यानंतर ती बैठक जाल्या उपरांत जे लोक येयले उलयले तितूनय परत कशें आसलें आमी एक गोश्ट हांगा प्रामुख्यान आनी एक गोश्ट हांगा नमूद करूंक सोदता. आयज म्हाज्या सायडीक राजदीप आनी सिसील आसा ती हांगा कलाकार म्हणून आसा. त्यामुळे ह्या सगळ्या आंदोलनान केन्ना केन्ना कितें कितें मिक्स जायत सांगून उरलो. त्यामुळे कॉशियसली ह्यो सगळ्यो गजाली करच्यो पडटा कळ्ळें न्ही. हें कलाकारांचें आंदोलन जावपा जाय ताका खंयच पॉलिटिकल हें येवं जायना रंग येवं जायना. हेज्या खातीर ह्यो जबाबदारीन सगळीं पावलां आमकां धरची पडटा. म्हणून मातशें हें स्लो जाता आसत पण तें निर्णयात्मक जातलें तें खंय तरी तेजो रिजल्ट ओरिएंटेड जातलें. कारण आतां जाल्लें कितें आसा की आतां पर्यंत आमी उगी रावले 1, 2, 3 वर्सां उगी रावले. 3 वर्सां उगी रावले कारण कोणूच एकठांय नासले. आतां ह्यान फुडें आतां फक्त हें आंदोलन जें आसा कला अकादमी पुरतें उरचें ना. आनी कला अकादमी म्हटल्या उपरांत सुद्दां आमी कला अकादमी कशी हें करता बांदोडकर फुटबॉल ग्रावंड आसा ती तें कंपाऊंड जें आसा त्या पासून हांगा फॉरेस्टाचें कंपाऊंड आसा आनी ते वटेन दर्याक तेकलेली आनी हांगा रस्त्याक तेकलेली कला अकादमी आसा ती टोटल कला अकादमी कॅम्पस कळ्ळें न्ही. जाला कितें 1-2 मदीं हें जाता आनी बैठको जाता आनी सांगता कला अकादमी इज गूड. इट इज गूड. हू इज यू टू डिसायड की कला अकादमी बरी आसा म्हणून सांगपाचो प्रयत्न. कला अकादमी म्हणजे फक्त दीनानाथ मंगेशकर कला मंदिर न्ही. कला अकादमी म्हणजे टोटल कॅम्पस. कला अकादमीचे मिनी ओपन एअर थिएटर व्हडले ओपन एअर थिएटर तर कॉलॅप्स केले हेंच्यांनी. ते कला अकादमीन धरिना म्हणटा आतां. आनी कांय कलाकार मेळून सांगता की बाबा कला अकादमी गूड म्हणून बरीच आसा. तुम्हीच पळयलें आनी ज्या दिसा प्रेस कॉन्फरन्स तुम्हीच एज अ म्हणजे आर्टिस्ट पत्रकारांनी ताका धारेर धरले न्ही. ज्या दीस ती पत्रकार अशे तरेचे खुबशे आमकां आडवणुकीचे खुबशे प्रकार चालू आसले. तुम्ही तेंचे कडेन कॉन्टॅक्ट करपाचो प्रयत्न केला तेंकां तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली तेंकां तुम्ही कॉन्टॅक्ट करपाचो. आमी सगळ्यांक आपयल्या. कलाकार कोण आसा ताज्या उपरांत रे स्पेसिफीक तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स तुमचेर घेतलेली पळय तेंकां तुम्ही फोन करून विचारले कशें कितें. पूण म्हाका तुमकां म्हणजे आमकां प्रश्न आसा भितरले कितले कलाकार आशिल्ले काय म्हणून. तितून आमी भितर वचूंक नाका. आमी आमचें आवाहन जें आसा पळय न्ही हें ओपन आसा. आयज आमी ह्या माध्यमांतल्यान सांगतले तेंच्यांनी ते जर कलाकार आसत जाल्यार तेंच्यांनी कला अकादमी बरी आसा म्हणूंक जाय जाल्ली. कशी म्हणटा तुमी जेन्ना ओपन एअर पडलेलें आसा कला अकादमी बरी आसा. कॅन्टिनान बसपाक जागो ना. कॅन्टिनान बसपाक खुर्ची ना. बरी आसा कला अकादमी. कशी खुर्च्यो तर प्लास्टिकच्यो तरी हाडून दवरल्या तरी दवरूंक ना. त्या दिसा कला अकादमीचें कॅन्टीन वॉज अ बीग हॅपनिंग प्लेस. हे सगळ्यांक खबर आसा. शैलेश तर पार्किंग एरिया बंगार अड्डा करून उडयला. येस सो सगळ्यो आनी फक्त आनी फुडें वयतकूच आतां जालें कितें हे कदाचित आमचे कांय एकवट नासल्या कारणान हे सगळें घडलां. ह्यान फुडें फक्त कला अकादमी न्ही जी रवींद्र मंदिरा रवींद्र भवना उबी जाता जावं राजीव कला मंदिर आसा ही सगळीं जाणां सगळी कडेन एकदां जर हांगासर हे अलाव केलें कला अकादमी सारके वास्तूक जर आमी अशी बारार उडयली जाल्यार त्यो वास्तूनी हेच सगळें आनी थंय एक मागीर त्यो म्हणजे आतां पयलीं कशें आसलें की रस्त्याचेर हेजेर तेजेर कितें देवाण घेवाण जाताली आनी खाल्ले वयताले पयशे. आतां कला अकादमी जी आसा ती आमकां उसाचो कारखानो करपाची ना. तुमकां सगळ्यांक संजीवनी सहकार कारखान्याची सगळ्यांक गजाल खबर आसा. म्हणजे ताचो वापर फक्त खावपा खातीरच जाल्लो. तशें कला अकादमी आनी सगळी रवींद्र भवनाक जावन दिवपाक जायना म्हणून ही आज कलाकार एकठांय येवपाची गरज पडल्या आनी एकठांय येतले. हेच्या खातीर आमी प्रयत्न करता प्रामाणीकपणे प्रयत्न करता. कारण भिवयले वयता बऱ्याच लोकांक तरी आसतना कांय लोक ठामपणे म्हणजे ते कलेच्या प्रेमापोटी आमच्या बरोबर उबे रावले आसात. आमकां तुमच्या माध्यमांतल्यान आनी एक तुमचो पाठिंबो जाय आनी
सगळ्या लोकांचो पाठिंबो जाय. तियात्र ऑडियन्सान तुमच्या माध्यमांतल्यान तियात्र जे करता पळय तांकां म्हणजे आमचे वतीन मागता की तुमी मुखार येवचे, कारण कला अकादमीचो मॅक्झिमम वापर तियात्रा खातीर जाता. पूण खुबशे लोक विचारतात तियात्रवाले फाटीं कित्याक रावता काय म्हणून. आमकां अजून कळना की कितें प्रश्न तो. सो ह्या तुमच्या माध्यमांतल्यान तांचे कडेन विनंती करता की कला अकादमी खातीर कले खातीर तुमी एकठांय येवचे, आणि जी फक्त फाल्यां परवा खातीर न्ही, पिढ्यान पिढ्यो तुमचे फ्युचराचे भुरग्याचे तांच्या खातीर कला अकादमी उरची म्हणून त्याच्या खातीर वावरचे. बरी कला अकादमी म्हणजे जी आमकां चार्ल्स कोरिया बाबांची दिल्ली ती कला अकादमी आसा तशी मेळची म्हणून आमकां काम करपा खातीर एकठांय येवचें. अजून अपॉइंटमेंट घेवना म्हणून सीएमआय मेळपाक आमी नाल मंगळार फोडटा, कला अकादमी कडेन नाल फोडटा आणि मागीर ताजे कडेन डेलिगेशन आंदोलनाची सुरुवात त्या दिसा त्या दिसा. ओके, गोविंद गावडेच्या म्हणण्यानुसार जी कला अकादमी आसा ती आर्ट अँड कल्चराक हँडओव्हर करूंक नामता, मात ती अजून पर्यंत PWD कडेन आहे. तो प्रश्न आमचो न्ही, तो प्रश्न गव्हर्नमेंटाचो. तो कितें म्हणटा की आता जे प्रश्न तुम्ही विचारता न्हू ते आपल्या विचारनाका, ते PWD विचारता, तितून आपले काय ना आम्ही एक मिनिट PWD सध्या गोविंद आमचो फ्रेंडूच. गोविंद थंय आज बसला म्हणून त्या खुर्चेर तो आसा म्हणून प्रश्न ताका विचारता आमी. जबाबदार तो. कला अकादमी जर रिपेराक वचपाक जाय जाल्यार तेज्या निर्णया शिवाय कला अकादमी रिपेराक वचूंक शकना, दुरुस्तीक वचूंक शकना. आणि तो मिडिया मुखार तोच आयिल्लो न्ही, मोडटाना हे करताना तोच आयिल्लो म्हणजे जबाबदार तोच. आमी कोणाक विचारतले न्ही. आणि एक गोष्ट आसा, अजून आमी बरें म्हणजे अशें आमी पर्सनली गोविंदाक विचारूंक ना, आमी सांस्कृतीक मंत्र्याक विचारता. फाल्यां सकाळी त्या जाग्यार समजा दुसरो मनीस बसलो येवन रमेश धवडकर जावं आनी कोण गांवकर बी जाल्यार आमी ताका विचारतले. गोविंदाक मेळटा तुमी हय नक्की ऑफकोर्स. तो सध्या तो त्या खुर्चेर आसा म्हणून आमी ताका विचारतले. आणि ताजे डिसिजन आशिल्लें. पयलीं कोणाक मेळटलें आमी मुख्यमंत्र्याक पयलीं मेळटले. हय, आनी मुख्यमंत्र्या कडेन आमी निवेदन अशें करता की तूं स्वता मुख्यमंत्री, जे जबाबदार PWD मंत्री म्हणजे बांदकाम मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री तिगाय बरोबर आमकां मिटींग जाय, जॉईंट मिटींग जाय. कित्याक एकट्या कडेन मिटींग घेतली, एकटो एके भशेन सांगतलो, दुसरो दुसरे भशेन सांगतलो, तिसरो आपली स्टोरी सांगतलो, नाका आमकां. आमी सगळे कलाकार तुमी तिगूय जाण जे जबाबदार आसा ह्या हेका ते आमी वांगडा बसया. आमचे जे काही प्रश्न आसा तेचे उत्तरां तुमी आमकां दिया. अशें आमी जॉईंट मिटींग मागतले. जर तुमकां जे उत्तर जर सारकें मेळोंक ना, जर तुमचे सॅटिस्फायड जावंक ना, फुडलें कितें आसतलें तुमचें? फुडें मागीर आमकां झगडचें पडटलें त्या खातीर. तुमच्या डेलिगेशनान कोण कोण आसतले त्या दिसा मंगळारा? हे आतां जे आसा पळय तुमकां हे दिता पळय ताजेर आसा पळय ही कमिटी ती आसतली कळ्ळें. येस, थँक्यू. त्या शिवाय अन्य कलाकारय आसतले, त्यांच्या शिवाय आनी सगळ्या खातीर अपील आसतलें.